नमस्कार दर्शक श्रोते हो, आपण पाहत आहात आपलं लाडकं यूट्यूब सर्वदर्शन आणि सर्वदर्शनच्या साप्ताहिक राशी भविष्याला आता आपण सुरुवात करतो आहोत. मंडळी, फेब्रुवारीमध्ये 18 ते 24 या कालखंडामध्ये या सप्ताहात तुमच्याबरोबर राशी भविष्यामधून नेमकी कोणती संधी, कोणत्या गोष्टी किंवा इतर काय गोष्टी उपलब्ध होणार आहेत याबद्दल आपण बघणार आहोत. या आठवड्यात ग्रहांची स्थिती बदलत असल्याने अनेक राशीसाठी प्रगतीचे नवे मार्ग खुले होणार आहेत. 18 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत तुमच्या राशीनुसार पुढील प्रमाणे बदल होणं अपेक्षित आहे. सर्वप्रथम मेष राशी. शिक्षण क्षेत्रात विचार करता अभ्यासात एकाग्रता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते आणि स्पर्धेचा कालखंड अगदी जवळ असू शकतो. व्यापाराचा विचार करता नवीन भागीदारीसाठी हा काळ उत्तम आहे. जुनी येणी वसूल होतील. प्रेमी लोकांसाठी विचार करता जोडीदाराबरोबरचे संबंध मधुर राहतील. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात आणि संधीचा विचार करता परदेशात जाण्याची किंवा नवीन प्रकल्प सुरू करण्याची सुवर्णसंधी काही व्यक्तींना मिळू शकते. यानंतर पुढची राशी आहे वृषभ. वृषभ राशीतल्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाचा विचार करता तांत्रिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घ्यावी लागेल. संशोधनामध्ये रस वाढण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांसाठी विचार केला तर आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहा. व्यापारात मध्यम फळ मिळेल. प्रेमी युवकांसाठी युवतींसाठी बघितलं तर नात्यात पारदर्शकता ठेवा. किरकोळ वादाकडे दुर्लक्ष करणं अत्यंत योग्य राहील. संधीचा विचार करता जमिनीत गुंतवणूक करण्याची किंवा नवीन घर घेण्याची संधी चालून येणार आहे. यानंतर पुढील राशी आहे मिथुन. मिथुन राशीच्या शिक्षणातल्या व्यक्तींचा विचार करता तुमची कल्पनाशक्ती वाढेल. कला आणि साहित्य क्षेत्रातील विद्यार्थ्यांना यश मिळणार आहे. व्यापाराचा विचार करता मार्केटिंग आणि कम्युनिकेशनशी संबंधित व्यवसायात मोठा नफा होणार आहे. आणि प्रेमी जोडप्यांसाठी विचार करता जोडीदाराशी संवाद साधल्याने जुने मतभेद दूर होणार आहेत. संधीचा विचार करता नेटवर्किंग वाढवण्यासाठी हा आठवडा महत्त्वाचा आहे. नवीन ओळखीतून नक्की फायदा होईल. कर्क या राशीचा विचार करता शिक्षणाशी संबंधित असणाऱ्यांना अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात, पण वरिष्ठांच्या मदतीने त्या दूर होतील. व्यापाराचा विचार करता कौटुंबिक व्यवसायात वाढ होईल. नवीन ग्राहक जोडले जाणार आहेत. प्रेमी लोकांसाठी भावनांवर ताबा ठेवा. जोडीदाराला वेळ देणे गरजेचं आहे. संधीचा विचार करता सरकारी कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. पुढील राशी आहे सिंह. सिंह राशीचे विद्यार्थी यांच्यामध्ये नेतृत्व गुण दिसून येतील. शाळेत किंवा कॉलेजमध्ये महत्त्वाचे पद त्यांना मिळू शकते. व्यापाराचा विचार करता धाडसी निर्णय घेण्यासाठी काळ चांगला आहे. शेअर बाजारात सावधपणे गुंतवणूक करा. प्रेमी लोकांसाठी प्रेमात रोमांच वाढेल. जोडीदारासोबत सहलीचा योग येऊ शकतो. संधीचा विचार करता सामाजिक सन्मान आणि नवीन जबाबदारी स्वीकारण्याची संधी मिळणार आहे. या काळात प्लॉटिंगमध्ये केलेली गुंतवणूक फायद्याची राहू शकते. कन्या या राशीचा विचार करता शिक्षणाशी संबंधित असणाऱ्यांना सूक्ष्म अभ्यासावर भर द्यावा लागेल. गणित आणि विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. व्यापाराचा विचार करता खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यापार विस्तारासाठी योग्य नियोजन करता येऊ शकते. प्रेमी लोकांसाठी नात्यात विश्वास वाढेल. जोडीदाराकडनं अपेक्षित सहकार्य मिळणार आहे. संधींचा विचार करता आरोग्य आणि आहार क्षेत्राशी संबंधित कामात प्रगतीची संधी आहे. पुढील राशी आहे तुळ. तुळ राशीचा विचार करता आपणाला ग्रुप स्टडीचा फायदा नक्की होणार आहे. शिवाय शिक्षण क्षेत्रात डिझायनिंग आणि फॅशनच्या विद्यार्थ्यांना नवीन प्रेरणा आणि संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यापाराचा विचार करता भागीदारीत लाभ होईल. ग्राहकांशी तुमचे वर्तन सकारात्मक राहावे. प्रेमी लोकांसाठी नवीन नाते सुरू करण्यासाठी हा आठवडा शुभ आहे. जुन्या मित्रांच्या भेटी होतील. आणि संधीचा विचार करता कलात्मक सादरीकरणातून नाव कमावण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. वृश्चिक या राशीचा विचार करता शिक्षणाशी संबंधित असणाऱ्यांना गूढशास्त्रे किंवा मानसशास्त्रात रस असलेल्या विद्यार्थ्यांना चांगली गती मिळणार आहे. व्यापाऱ्यांचा विचार करता अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत. गुप्त शत्रूपासून मात्र सावध राहा. प्रेमींसाठी नात्यात काहीच तणावाचे वातावरण असू शकते. संयम ठेवावे. संधीचा विचार करता संशोधन क्षेत्रात किंवा इन्व्हेस्टिगेशनमध्ये करिअरच्या संधी अधिक मिळणार आहेत. धनु या राशीचा विचार करता शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींसाठी उच्च शिक्षणासाठी परदेशवारीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी निर्यात व्यवसायात मोठी प्रगती होऊ शकते. मोठ्या व्यापाराशी करार होण्याची शक्यता आहे.
प्रेमींसाठी जोडीदारासोबत धार्मिक कार्यासाठी वेळ द्यावा लागेल. नाते अधिक दृढ होणार आहे. संधींचा विचार करता प्रवासातून लाभ मिळण्याची आणि ज्ञानाची कक्षा रुंदावण्याची संधी आहे. मकर राशीचा विचार करता शिक्षणाशी संबंधित असणाऱ्यांनी शिस्त आणि मेहनत यामुळे कठीण विषयातही यश मिळवता येऊ शकते. करिअर निवडीसाठी हा काळ महत्त्वाचा आहे. व्यापाऱ्यांसाठी लोखंड, सिमेंट आणि बांधकाम क्षेत्रातील व्यापाऱ्यांना चांगला नफा होईल. प्रेमींसाठी नात्यात गांभीर्य असेल. भविष्यातील योजनांवर जोडीदाराशी चर्चा होईल. संधीचा विचार करता नोकरीत बढती किंवा पगारवाढीची संधी चालून येईल. कुंभ राशीचा विचार करता शिक्षणाशी संबंधित लोकांना नवनिर्मिती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून अभ्यासात आघाडी घेता येऊ शकते. व्यापाऱ्यांच्या बाबतीत विचार केला तर नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी उत्तम वेळ आहे आणि ऑनलाईन व्यवसायात वाढ होणार आहे. प्रेमींना नात्यात मोकळेपणा राहील आणि जोडीदाराच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करता येऊ शकते. संधींचा विचार करता एखादी वेगळी आणि आधुनिक कल्पना राबवण्यासाठी संधी मिळणार आहे. मीन या राशीचा विचार करता शिक्षणाशी संबंधित असणाऱ्यांना आध्यात्मिक आणि मानसशास्त्रीय अभ्यासात गती मिळणार आहे. एकाग्रता वाढण्याचा प्रयत्न करा. व्यापाऱ्यांसाठी जुन्या गुंतवणुकीतून परतावा मिळणार आहे. कला आणि संगीताशी संबंधित व्यवसाय तेजीत राहणार आहेत. प्रेमींसाठी भावनाप्रधान राहाल. जोडीदाराची काळजी घेण्यावर भर द्यावा लागेल. संधींचा विचार करता सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळेल. या काळात प्लॉटिंगवर केलेल्या गुंतवणुकीत चांगला मोठा नफा मिळू शकतो. मंडळी, हे सर्व राशी भविष्य सामान्य ग्रहमानावर आधारित आहे. यामध्ये वैयक्तिक कुंडलीनुसार अंशतः बदल होऊ शकतो, पण त्याहीपेक्षा हे राशी भविष्य निश्चितपणे तुम्हाला पुढे येणाऱ्या संधी मिळवून देऊ शकते. विशेष करून व्यापारी, शिक्षण क्षेत्रात काम करणारे किंवा विद्यार्थी, त्यासोबतच प्रेमी आणि सर्वसामान्य माणसालासुद्धा या काळामध्ये एक चांगली संधी आहे. आपण या राशी भविष्याचा सकारात्मक अर्थ घेऊया. राशी भविष्यातून पुढच्या प्रगतीची संधी मिळत असते, म्हणूनच राशी भविष्य पाहणे एक चांगली सवय आहे. मंडळी, या आठवड्याचं राशी भविष्य या ठिकाणी संपत आहे. तुम्हाला विनंती आहे, अद्यापपर्यंत जर आपण सर्वदर्शन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सर्वदर्शन यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करा. आवडलेले सगळे व्हिडिओ लाईक करा, शेअरसुद्धा करा. आणि हो मंडळी, नवनवीन माहितीसाठी आणि मनोरंजनाबरोबर ज्ञानासाठी सर्वदर्शन हे उत्तम चॅनल आहे, हे तुम्हाला लगेच लक्षात येईल. धन्यवाद.